टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आपल्या सोबत स्वतः विलास शिंदे आहेत। अण्णा, मोठं शक्ती प्रदर्शन आपण आज करतायत, आज आपला प्रवेश आहे, काय सांगाल? या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही। हे 30 वर्ष केलेलं प्रामाणिक काम आणि निष्ठा असलेला हा शिवसैनिक आहे, शिवसेनेवरती, बाळासाहेबांच्या विचारावरती। परंतु मागील काळामध्ये जर आपण बघितलं तर वेळोवेळी ह्या निष्ठावान शिवसैनिकांचा अवमान त्या ठिकाणी झालेला आहे। त्यांना कुठंतरी डावलण्याचं काम वेळोवेळी झालेलं आहे। नाही तर आम्ही कधीच असं शक्ती प्रदर्शन करून जर उमेदवारी मिळवायचं असतं तर कधीच केलं असतं। परंतु आम्ही निष्ठावान आहोत आणि निष्ठावान राहणार। आणि म्हणून जर आपण बघितलं विधानसभा असेल, लोकसभा असेल, महानगरपालिका असेल, महापौरच्या उमेदवार असेल, नेहमीच आम्हाला टाळलेलं ना, नेहमीच आमचा अवमान झालेला आहे। परंतु त्या ठिकाणी कुठंतरी आम्ही शिवसेनेशी आणि बाळासाहेबांची विचारशी म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही आमच्या पक्षात जातोय, शिवसेनेत जातोय। जिथं आमच्या विचारांचा, जिथं आमच्या कामाचं मूल्यमापन होईल त्या ठिकाणी आम्ही सन्मान मिळेल त्या ठिकाणी आम्ही जातोय, म्हणजे तो आमचा शिवसेना आहे। अण्णा, तुम्ही नाराजी व्यक्त करतायत, तुम्ही निष्ठावंतांना डावलं गेल्याचं म्हणतायत, नेमकं आपली नाराजी कुणावरती आहे? जर आपण बघितलं असेल तर मी 2009, 2014, 2019, 2024 प्रत्येक वेळेस आम्ही विधानसभाच्या उमेदवाराचे आम्ही कॅपेबल उमेदवार आहोत, आम्हाला नेहमी टाळलेलं आहे। आणि त्याही नंतर महापालिकेमध्ये 4 नगरसेवक निवडणारा माझा एकमेव प्रभाग आहे। त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला महापौरच्या उमेदवार आम्ही मागितली, ती सुद्धा आम्हाला दिली नाही। त्यानंतर आम्ही अनेक जरी दिले नाही तर आम्ही नाराज नाही झालो, आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक काम करत राहिलो। परंतु मागच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काही फेरबदल झाले संघटनेमध्ये, त्यामध्ये मला जिल्हा प्रमुख होणं अपेक्षित होतं, कारण मी महानगर प्रमुख म्हणून काम केलं आहे आणि प्रत्येकाला वाटतं का आपलं प्रमोशन होईल। परंतु माझ्यापेक्षा ज्युनियर माणसाला त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख करण्यात आलं। हा माझा अवमान नाही, हा माझा अपमान आहे, माझ्यासारखा अनेक शिवसैनिकांचा अपमान आहे। आणि मग त्याच्यात ज्या माणसाला लोकसभेची माहिती नाही, लोकसभेचा विस्तार माहीत नाही, गावं माहीत नाही, नावं माहीत नाही, त्याच्या हाताखाली काम करणं म्हणजे शिवसेना पक्षाला फसवणे। आणि त्या ठिकाणी जर असं होत असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार हे राहू शकत नाही। बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेब करत आहे। आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ठरवलं आहे, हे बघा 1200-1500 गाड्या आहे, ही सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळीकडे, कारण ह्या जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून हा जिल्हा पुन्हा एकदा आम्हाला भगवामय करायचा आहे। बाळासाहेबांच्या विचाराचा आम्हाला जिल्हा करायचा आहे, तो आहे। आणि येणाऱ्या काळात ते काम करू, असे अनेक प्रवेश भविष्यामध्ये होत राहतील। आता आपल्यासोबत कोण कोण आहे? माझ्यासोबत आता 8 नगरसेवक आहेत, 4 माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, 6 पंचायत समितीचे माजी सदस्य आहे आणि असंख्य शिवसैनिक आहे, पदाधिकारी आहे, 30च्या वर सरपंच आहे आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन असेल, बँकेचे चेअरमन असेल, असे अनेक लोक आहे। अहो, ही सुरुवात आहे, फक्त तुम्ही बघा पुढे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ह्या नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील, हीच तुम्हाला या ठिकाणी आजच्या या निमित्ताने श्वासही देतो। आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आता एकनिष्ठ झालेलो आहोत। आपले सहकारी सुधाकर बडगुजर ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्यावेळी म्हणाले की प्रवेशाचे आणखी टप्पे आपल्याला बघायला मिळतील। आणखी आपल्याकडे काही लोक आहेत का ठाकरे गटातील जे आपल्यासोबत किंवा आपल्यानंतर आपल्या मार्गदर्शनाखाली ते शिंदेंच्या शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत असे? मी तुम्हाला सांगतो, ही सुरुवात आहे। बडगुजर काय बोलले हे मला माहीत नाही, परंतु ही सुरुवात आहे। आणि ही सुरुवात ही तुम्हाला येणाऱ्या निवडणुका असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्या अगोदर हे सगळे प्रवेश झालेले असतील। आणि हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो अभेद्य राहील आणि त्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करणार आणि करतो आहे। नक्कीच आपल्यासोबत विलास शिंदे होते, त्यांचा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होत आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठं शक्ती प्रदर्शन विलास शिंदे यांच्याकडून केलं जात आहे। या ठिकाणी मोठा ताफा जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे। आपण ही दृश्य जी आहेत ती मुंबई आग्रा महामार्गावरील बघत आहोत आणि आज विलास शिंदे मोठ्या उत्साहामध्ये शक्ती प्रदर्शन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।